2-3 दिवसापूर्वी मित्रांनो एक असं मोठं महानाट्य म्हणा किंवा ॲटम बॉम्ब राहुल गांधी टाकणार होते आणि तो टाकला गेलाय, तो वरच्यावरी फुटून तो फुसका निघालाय. आता आपल्याला त्याच सगळ्या गोष्टीवरती आज विश्लेषण करायचं आहे. कारण लोकांपर्यंत नेमकं त्या वोट चोरीबद्दल नेमकं कुठले मेसेज गेलेत आणि काँग्रेस ही कशी खोटारडी आहे आणि काँग्रेसला त्यांच्याच सहकारी मित्र पक्षांनी उघड्यावरती म्हणजेच फाट्यावरती मारलंय, कसं मारलंय, कोण मारलंय, आपल्याला ह्या सगळ्याविषयी या व्हिडिओतनं माहिती घ्यायचं आहे. तर सर्वांना रामकृष्ण हरी मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ शेअर करा. बघा, आता तुम्हाला मी पहिलं व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी कशा प्रकारे प्रोटेस्ट करत आहेत. ज्यावेळेस त्यांना उचललं गेलं त्या आंदोलनातून, त्यावेळेस त्यांची प्रोटेस्ट करण्याची स्टाईल कशी आहे तुम्ही बघून घ्या. पण ते स्टाईलचा व्हिडिओ लहान लेकराला तुम्ही सायंकाळी दाखवू नका, किंवा ज्या लोकांचं हार्ट थोडं कमकुवत आहे अशा लोकांना हे दाखवू नका, कारण त्यांना हे बघून अटॅक सुद्धा येऊ शकतो. तुमची या व्हिडिओविषयी काय मत आहे ते काही नक्कीच व्यक्त करा. तुम्ही हा पहिला व्हिडिओ बघून घ्या. म्हणून तुम्हाला बोललो होतो की हा व्हिडिओ तुम्ही लहान लेकरांना आणि ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना दाखवू नका. आता त्यामध्ये एक असे अनेक आरोप झाले त्या आंदोलनाच्या माध्यमातून नेमकं राहुल गांधींना काय साध्य करायचं होतं त्यांचं त्यांनाच माहिती नाही. कारण हल्ली ते काय बोलतात, त्यांचा पक्ष काय बोलतो, त्यांचे काय नेते बोलतात हे त्यांचं त्यांनाच माहिती नसतं. म्हणजे शुद्ध बावळटपणा त्या लोकांनी चालवलाय. आता या ठिकाणी बघा, एक महुआ मोइत्रा म्हणून एक पश्चिम बंगालची खासदार महिला आहे. आता महिला म्हटलं की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्या समोर देवी देवतांचे चेहरे ऑटोमॅटिक येतात, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना हे मानाचं स्थान आहे आणि आपण त्या गोष्टी मानतोही. आपण त्या महिलाविषयी कुठली अपशब्द बोलत नाहीत, पण त्या महिलांची कर्तृत्व किंवा कारनामे अशी आहेत, तुम्ही ते बघून यांचा नाटकीपणा, यांची सोंग बघून तुम्हाला सुद्धा राग येईल आणि तुमची तळपायाची आग हे मस्तकाला जाईल. आता ही महुआ मोइत्रा नावाची महिला कोण आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जी आहेत त्यांच्या पक्षामधील खासदार आहेत. त्याच महिलेनं काही महिन्यापूर्वी आपल्या शिवलिंगाला त्यांनी कंडोम चढवलं होतं. इथपर्यंत या महिलांनी आपली कर्तृत्व दाखवली आहे फक्त मताच्या लाचारीसाठी. म्हणजे हे मताच्या लाचारीसाठी हे लोक कुठपर्यंत येऊन जातील हे तुम्ही याचा विश्वासही करू शकत नाही. आता ह्या प्रोटेस्टसाठी ह्या लोकांना एक गाडीमध्ये बंद केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी ती महिला बाहेर बघून फ्लाइंग किस करते. फ्लाइंग किस म्हणजे काय, ती पप्पी देते बाहेर गाडीतनं. पण ती पप्पी कुणाला देते हे काय माहिती नाही, पण ती फ्लाइंग किस ती पप्पी देते. आणि ती पप्पी ती देताना त्याच्या चेहऱ्याचा हावभाव आहे तो मादक आहे. आणि ज्यावेळेस त्यांना समजतं की आपण बाहेर फ्लाइंग किस देतोय, पप्पी देतोय, ही पप्पी आता कॅमेऱ्यामध्ये आले, कारण पुढे कॅमेरा चालू आहे, मग त्यावेळेस त्यानं नाटक केलं. चक्कर यायचं, भोवळ यायचं, लगेच फ्लाइंग किस टू बोहळ चक्कर यात ते परावर्तित झालं. आणि हे सगळं सारवासारव करायला त्या ठिकाणी नॉटी राऊत होते. तुम्ही तोही व्हिडिओ बघून घ्या. हे असे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट समजत नाही का या ठिकाणी, की रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये अशा नोटंकीबाज लोकांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. त्या लोकांची आम्हाला कीव येते की त्या लोकांनी या लोकांना सपोर्ट केलाय. हे सगळं काही ओपनली असून, सगळं उघडं असून, आणि ह्या
महुआ मोइत्रा आहेत. म्हणजे नोटंकीबाजची लेवल काय असते, नोटंकीबाजी कुठल्या लेवलला जाऊन करावी लागते, त्या आंदोलनामध्ये, त्या प्रोटेस्टमध्ये कळतं की हे प्रोटेस्ट नव्हतंच, ते फक्त एक टाइमपास आणि एक यांचा इव्हेंट होता, कारण यांना कुठलं काम नाही आणि या लोकांना नेहमीच चर्चेमध्ये राहायचं आहे. याचा प्राथमिक अर्थ मित्रांनो असाच होतोय. तुम्हाला मी पहिला दाखवला व्हिडिओ तो प्रियंका गांधींचा, तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय महुआ मोइत्राचा. तुम्हाला मी सांगितलं एक फोटो दाखवतो, त्यामध्ये मिनता देवीच्या एका महिलांचं एक फोटो छापून तो टी शर्ट वर लावला गेला आहे आणि त्यावरती त्या महिलांना सुद्धा यांची लायकी काढली आहे पूर्णपणे. तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवू शकत नाही ताईंनो, मित्रांनो, भावांनो, तो समजून घ्या. हे फक्त खोटारडे लोक आहेत, हे लबाड लांडगे आहेत. यांनी मुखवटे घातलेत संविधान वाचवण्याचे, पण यांना ते संविधान वाचवायचंच नाही. ते त्यांना फक्त एक भारतीय शांतता आहे, ती शांतता फक्त विस्कळीत करायचा आहे. आता पुढचा मुद्दा पण असाच आहे. अखिलेश यादव त्या ठिकाणी बॅरिकेडवरनं उडी मारताना यांचा फोटो व्हायरल झाला. म्हणजे यांच्यामध्ये किती देशप्रेमी आहे, या लोकांना देशाचं हित किती पाहिजे असं त्यावेळेस लोकांना वाटलं पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी या लोकांना फक्त आपले सीटं वाचवायचे आहेत, आपल्या जागा वाचवायच्या आहेत. यामध्ये लोकांचं लोकहित यामध्ये काही यांना देणं घेणं नाही. आता त्या ठिकाणी हे सगळं नाटक, कंपनीचं नाटक संपल्यानंतर, हे नाटक आटोपल्यानंतर ज्यावेळेस अखिलेशने सांगितलं, जर हा प्रकार वोट चोरीचा जर हा प्रकार जर युपी मध्ये घडला असता तर आम्ही अक्षरशः रान पेटवलं असतं आणि निर्णय घ्यायला शासनाला भाग पाडलं असतं. याचा अर्थ काय की त्यांनी दाखवून दिलं की राहुल गांधीची सत्ता ही कर्नाटकामध्ये आहे. कर्नाटक सरकारमध्ये सध्या जे राहुल गांधी आहेत त्यांचं वर्चस्व तिथं आहे. मग त्या ठिकाणी राहुल गांधींना ही जी काही तिथं वोट चोरी झाली आहे, ही वोट चोरी फक्त महाराष्ट्रामध्ये नाही झाली यांच्या मतानुसार, हे वोट चोरी हे तिकडे पण झाले. मग कर्नाटकामध्ये तुम्ही तशी ऑर्डर द्या इलेक्शन आयोगाला, निवडणूक आयोगाला, याची तपासणी व्हावी. हे मतदार याद्या बनवल्या कोणी, हे याद्या बनतात कशा, याला जबाबदार कोण, BLO, शिक्षक, तहसीलदार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं तुम्ही पहिला जो सोक्षमोक्ष लावायचा तुम्हाला एक चान्स आहे. तुम्ही आता सोक्षमोक्ष तेलंगणामध्ये लावू शकता, तुम्हीच आहात. तुम्ही या ठिकाणी लावू शकता, तुम्हीच आहात. पण या ठिकाणी हे लावत नाहीत. या लोकांना देणं काहीच नाही, फक्त या लोकांना काही यांचे नेरेटिव्ह आहे, ते नेरेटिव्ह फक्त सेट करायचे आहेत. म्हणजे इलेक्शन आयोग आणि सुप्रीम कोर्ट यावर या लोकांचा विश्वासच नाही. आता महाराष्ट्रामध्ये आजच उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना हात जोडलेत आणि त्यांनी एक वाक्य बोललं की कोर्टाच्या पायऱ्यावरती लोकशाही ही मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तुम्ही तिला पाणी पाजवून वाचवा. हे वक्तव्य आजचं आहे उद्धव ठाकरे यांचं. अहो, लोकशाही ज्यावेळेस तुम्ही PPE किट घोटाळा केला, तुम्ही खिचडी घोटाळा केला, पालघरला साधूला हाणलं गेलं, कंगनाच तुम्ही घर पाडलं, त्यावेळेस लोकशाही तुम्ही वाचवली की लोकशाही मारली, हा प्रश्न स्वतःला एक वेळेस विचारून बघा. आणि मला एक गोष्ट कळत नाही, हे राहुल गांधी, हे राहुलचे जे काही पिल्ले आहेत, बांडगे आहेत, ह्या लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय? आज पाकिस्तानचे मुनीरचे स्टेटमेंट आले. आता पाकिस्तान हे जे भारतीय व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, आता यांना टार्गेट करत आहे. आसिम नावाचा मुनीर हा तिथला पाताळ यंत्री लष्कर प्रमुख. आणि या मुनीरच्या अगोदरच राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत, हे जे काही आहेत, हे सगळे लोक आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील व्यावसायिकावरती हे नेहमी टीका टिप्पणी करायचे, हे त्यावरती नेहमी प्रश्नचिन्ह उभा करायचे. म्हणजे पाकिस्तानच्या आसिम मुनीरला आता तुम्ही नेक्स्ट अटॅक ह्या व्यावसायिकावरती करा, असं यांनी तर सांगून त्यांना दिलं नाही ना हे आयडिया, की तुम्ही आता भारताचं तुम्ही काय वाकडे करू शकत नाही, नरेंद्र मोदी आहे, झुकत नाही आणि ते देशाला खाली झुकू देत नाही, तुम्हाला एक पर्याय आहे, आता तुम्ही असं करा. असा सुझाव राहुल गांधींनी पाकिस्तानला दिलाय का? इथं हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला मित्रांनो. कारण तसं घडतंय, जी काही मागण्या, जी काही गोष्टी राहुल गांधी त्यांचे मित्रपक्ष बोलतात ना, त्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानमध्ये घडतात
आणि ते घडवतात. म्हणजे यांच्या आयडिया पूर्णपणे वापरल्या जातात हे पाकिस्तानमध्ये. याचा अर्थ काय होतो? भारताच्या विरोधामध्ये रणनीती बनवण्यासाठी, भारताच्या विरोधामध्ये षडयंत्र रचण्यासाठी यांच्याच पॉइंटचा, यांच्याच वाक्याचा, यांच्याच मुद्द्यांचा भारताच्या विरोधामध्ये वापर होतोय, हे तुम्हाला गोष्ट मान्यच करावी लागेल. आणि हे जे काही नोटंकी चालली आहे, हे नोटंकी फक्त लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी आहे. यात काही तथ्य असेल तर माझंही वोटर आयडी आहे. माझं वोटर आयडी 2014 पहिलंच आहे. त्यात ही त्रुटी आहे, त्रुटी असतातच. पण त्या त्रुटी होऊ नये हा विषय वेगळा आहे. पण ते सिस्टम कशी चुकीची आहे हे दाखवणं म्हणजे मूर्खपणा आहे. याविषयी न्यायालयाने लढाई लढावी. याविषयी सरकारला प्रश्न विचारा. सरकार हे इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारायला. हे सगळं तुम्ही सिस्टमनं जा पुढे काहीतरी. म्हणजे तुम्ही पुरावे द्या. आरोप करायचे, पुरावे मागायचे नाही, अशी यांची जी परिस्थिती आहे हे गंभीर आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच खळखळून व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. सर्वांना परत एक वेळेस रामकृष्ण हरी.